तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही अर्धबंदिस्त शेळीपालन करत असाल किंवा पूर्णतः फिरस्ती शेळीपालनामध्ये तुम्ही काम करत असाल, तर बघा मित्रांनो, आपल्या प्राण्यांची आपण एकदम काटेकोर पद्धतीने काळजी घ्या. म्हणजे तुम्ही गाई सांभाळत असाल, म्हशी सांभाळत असाल किंवा विशेष म्हणजे मेंढीपालन करत असाल, शेळीपालन करत असाल फिरस्तीमध्ये किंवा अर्धबंदिस्तमध्ये, तर आपल्या प्राण्यांची आपण काळजी घ्या. बघा, माझं जेवढं प्राणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तो आज दगावता वाचला आहे फक्त एका व्यक्तीमुळे. ते सुद्धा तुम्हाला आज आपण सांगणार जे या व्हिडिओमध्ये कसं काय झालं, तर हे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे आपण. आणि असे माणसं जे आहेत, तर ह्या जगामध्ये असल्याच्या नंतर माणूस काही करू शकत नाही. म्हणजे किती मोठा उद्योजक आपण बनण्याची स्वप्न बघत असाल ना, तर याशा माणसामुळे आपण लॉसमध्ये जाऊ शकतो. तर बघा मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला सांगणार आहे आपण. आणि तुम्ही प्राणी सांभाळत असाल तर आपल्या प्राण्यांची एकदम काटेकोर पद्धतीने काळजी घ्या. सुरुवात मी तुम्हाला सांगतो, जे आपले अर्धबंदिस्तमध्ये किंवा फिरस्तीमध्ये, पूर्णतः फिरस्तीमध्ये जे काही मित्र काम करत असेल किंवा अर्धबंदिस्तमध्ये करत असेल, तर बघा, अर्धबंदिस्तमध्ये काही मित्राजवळ क्षेत्र कमी असतं किंवा क्षेत्राची गुंतवणूक करायची नसते चाऱ्यासाठी. त्या कारणामुळे सुद्धा भरपूर असे मित्र अर्धबंदिस्तमध्ये काम करत असतात. आणि त्याच्यात बरोबर जे काही फिरस्तीमध्ये काही मित्र काम करत असतील, आता माझं सुद्धा फिरस्ती शेळीपालन आहे. तर बघा, माझ्याजवळ क्षेत्र आहे, कमी आहे, आणि त्या क्षेत्रामध्ये आपण दुसरं काही पीक घेत असतो. तर त्या कारणामुळे आपण शेळ्यांसाठी चारा लागवड त्याच्यामध्ये करू शकत नाही. आणि असं तर आपण बंदिस्तसुद्धा करू शकतो, पण आपल्याला ती एक बंदिस्तमध्ये काम करण्याची आवड नाही आणि आपल्याला हे फिरस्तीमध्येच काम करावंसं वाटतं आहे. त्या कारणामुळे सुद्धा मी फिरस्तीमध्ये स्वतःहून फिरत असतो. बाकीचे घरचे तर पूर्ण म्हणत असतात की तू एक आपल्या शेळ्या एक बांधून त्यांचं चारा पाणी कर, काय असेल ते थोडंफार आपल्या क्षेत्रामध्ये चारा लाव. पण ते मला नाही आवडत मित्रांनो. त्या कारणामुळे मी फिरस्तीमध्ये काम करतोय. आता फिरस्तीमध्ये काम केल्याच्या नंतर माझ्यासारखे भरपूर असे मित्र आहेत. आता काही जवळ क्षेत्र असतंय, काही जवळ नसतंय. मग क्षेत्र असेल नसेल तर फिरस्तीमध्ये काम करण्याची सुद्धा माझ्यासारखी काहीतरी मित्रांना आवड असते. आता आवड असल्या कारणामुळे बघा, फिरस्तीमध्ये जे काही मित्र काम करत असेल, तर याच्या त्याच्या बांधावर गेल्याशिवाय आपलं भागत नाही. म्हणजे याच्या त्याच्या बांधावर जावं लागेल. क्षेत्र रिकामे झाल्याच्या नंतर त्या क्षेत्रामध्ये फिरावं लागतं आहे. सोयाबीनचं असेल, तुरीचं असेल, मग हे आपल्याला फिरावंच लागतं याच्या त्याच्या बांधावरती. तशाच पद्धतीने बघा, आपण सुद्धा एक मालकी जंगलामध्ये शेळ्या चारत असतो. एवढे दिवस आपण चारले त्याच्यामध्ये. पण आज काय झालं मित्रांनो, एका व्यक्तीने आपल्याला आवाज दिला. म्हणजे लांबून चालत होता तो, की त्याने आपल्याला आवाज दिला आणि आपल्याला एक ऑफर अशी दिली त्याने, की आपल्या बांधाला एक चांगला गवत आहे म्हणे, शेळ्या तुझ्या एकदम जगणार आहे म्हणजे, तिथे एक चारा भरपूर असा आहे, तर तिथं तू नेऊन शेळ्या आपल्या शेळ्यात चार. तर मला सुद्धा खूप आनंद झाला. आता मला आनंद ह्या गोष्टीचा झाला की नाही बाबा, आज आपल्या शेळ्यांना भरपूर असा चारा मिळणार आहे. आणि जो व्यक्ती मन लावून या क्षेत्रामध्ये काम करत असेल ना, त्या व्यक्तीला जर त्याच्या प्राण्यासाठी चारा चांगला मिळत असेल, तर ती स्वतःची पर्वा कोणी करत नसतं की जाऊ दे बाबा, आज आपल्या प्राण्यांना भरपूर असं पोटभर चांगला पद्धतीचा चारा मिळणार आहे, तर काय नाही, 1 किलोमीटर लांब असेल तरीसुद्धा आपण जाऊ शकतो. पण आपल्याला एवढं लांब नव्हता ते. तर बघा, आपण तिथं त्यांचं ऐकून त्यांच्या क्षेत्रामध्ये आपण गेलो. आणि त्या टायमाला मी बांधाला शेळ्या लावणारच होतो. पण तिथं एक दुसरा व्यक्ती आला. म्हणजे दुसरा एक व्यक्ती तिथं आला, म्हणजे त्यांचा शेजारी, ज्यांनी आपल्याला ऑफर दिली त्या शेतकरी मित्राचा एक शेजारी, तो तिथं आला. आणि त्याच्या संग आपण बोलत होतो. आणि त्याच्यानंतर आपण बांधाला शेळ्या लावणारच होतो. पण त्या शेतकरी मित्राचे एक जो शेजारी आहे, जिथं आपण बांधाला शेळ्या लावण्याच्या अगोदर त्याला बोलत होतो, त्याने आपल्याला म्हणलं की हे जे तुम्ही शेळ्या इथं बांधाला लावायला लागले किंवा इथं आणलात तुम्ही, पण ह्या व्यक्तीने, माझ्या शेजाऱ्याने, एक सकाळी येते म्हणे, ह्या बांधाला काहीतरी फवारलं आहे म्हणे. म्हणजे काहीतरी फवारलं आहे म्हणजे हे तणनाशक फवारलं काय, तरी ते आपण लांबून पाहिलं म्हणे, पंप होतं त्याच्याजवळ आणि त्याने फवारलं आहे. तर माझं खोटं वाटच असत म्हणे, आणि ते पुढ्या बघा म्हणे. मग तुम्ही, म्हणजे जो भला माणूस आहे आपल्या एक चांगल्याचा करतो आहे, मला त्याच्यावरती भरोसा आहे नाही की बाबा, तो पुढचा व्यक्ती आपल्याला सांगतो आहे की तू बांधावरती चार, आणि हा व्यक्ती म्हणतो आहे की इथं फवारणी केलेली आहे. तर मी हे जो मला खरा सांगतो आहे त्यांचा शेजारी, मी त्याच्यावरती डाऊट घेतो की काय म्हणताय तुम्ही काय. तर ते खऱ्या माणसाला आपण खोटं पाडाय तिथे. पण त्यांचंच खरं निघलं मित्रांनो. त्यांनी एक पुड्या गिड्या संपूर्ण ठेवेल तिथं आणि फवारणी केली. आणि फवारणी केल्याच्या नंतरसुद्धा त्याने आपल्याला ती ऑफर दिली.
आता बघा त्यांच्या मनामध्ये काय होतं काय नाही ते आपल्याला माहीत नाही, पण आपण कोणाचं वाईट करत नाही, कोणाच्या मालामध्ये शेळ्या आपण घालत नाही. पण ही त्यांची इच्छा. ज्या टायमापासून आपण पिल्ले गिले सोडले तर पिल्लांची शेळ्यांची क्वांटिटी आपली भरपूर अशी लोकांना दिसायला लागली. त्या कारणामुळे सुद्धा लोक काहीतरी असेल त्याच्या मनामध्ये, पण ते आपण काही सांगू शकत नाही एवढा. पण आपण जे एक आज आपण नुकसान होणार होती आपली, तर एका भल्या माणसाने आपली मदत केली आणि त्याने आपल्याला वाचवलं. तर अशा पद्धतीने भरपूर असे मित्र आपले फिरस्तीमध्ये काम करतात, कोणी अर्धबंदिस्तमध्ये काम करत आहे. तर बघा मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा एकच आहे, आपण आपल्या प्राण्यांची लहानपणापासून म्हणजे गाभण काळापासून शेळ्यांचे तर पिल्लांची विक्री करेपर्यंत किंवा खाली असेल शेळी गाभण असेल तर खूप आपल्याला काळजी घ्यावी लागते. शेळी पालनामध्ये एकदम काटेकोर पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं आहे आणि एवढं काम केल्याच्या नंतर कुठंतरी आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळत असते, फळ मिळत असते त्या मेहनतीचं. आणि ते फळ मिळण्याच्या आधी हे जर असे काही लोक मिळत असतील तर बघा, अशी लोक मिळाल्याच्या नंतर मग ह्या व्यवसायामध्ये नाही तर आपण कोणत्याच व्यवसायामध्ये टॉपला जाऊ शकत नाही. फक्त एवढं आहे की माणसं ओळखतो मी पण ते कसं आहे, खूपच त्या व्यक्तीने आपल्याला मनमोकळेपणानं सांगितलं, त्या कारणामुळे आपण त्यांचं ऐकून आलो. आणि कसं आहे, चारा पाणी मिळत असेल प्राण्यांना तर त्याच्या इतका आनंद कोणताच नाही. जेवढे काही मेंढपाळ मित्र असेल, शेळीपालक असेल, चारा जर तुम्ही मन लावून या क्षेत्रामध्ये काम करत असाल, चारा जर तुमच्या प्राण्यांना चांगला मिळाला तर त्याच्यापेक्षा आनंद कोणताच मोठा नसतो आपल्यासाठी. तर हे काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पण बाकी त्यांच्या एक मनामध्ये काय होतं काय नाही ते त्यांचं तेच जाणे. पण आपली लुस्कान ते करणार होते. त्यांच्या मनामध्ये टॉपमध्ये एकच कारभार होता की यांची लुस्कान आज व्हायलाच पाहिजे. पिल्लं असेल, शेळ्या असेल, काय ती लुस्कान आपली आज होणार होती. गाभण शेळ्या जर असते तर ते गाभरडे असते, पिले फेकले असते, हे असं लहान पिलं संडास लागते किंवा दगवले असते. तर या अशा पद्धतीचं आपल्याला काही वर्षापूर्वीसुद्धा आपण आपल्यासोबत झालेलं आहे. त्या कारणामुळे क्वांटिटी भक्कम होती शेळ्याची आपल्याजवळ 4-2 दगवल्या, त्या कारणामुळे आपण क्वांटिटीसुद्धा कमी केली. पण पुन्हा आपल्याला ते आज बघायला मिळालंच. पण काय नाही मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा एकमेव उद्देश असा आहे किंवा एकमेव मुद्दा असा आहे की बाबा, आपला जो आपण प्राणी सांभाळताय, काटेकोर पद्धतीने काळजी करताय, एकदम नियोजन टॉपचा करताय आणि चारण्याच्या टायमाला जर आपण निष्काळजीपणा करत असाल तर कुठंतरी नुकसान आपली होऊ शकते. तर हेच नाही मित्रांनो, अशाच पद्धतीने होईल हे काय सांगता येत नाही. पण तुमच्या बांधावरती असेल किंवा तुम्ही कुठं न विचारता शेळ्या घालत असाल तर बघा, कोणी तणनाशक फवारलेलं असते, ते अशा पद्धतीचे हे जर आपल्या त्या ठिकाणी शेळ्या चरल्या, शेळ्या गाबडत असतात, संडास लागत असते, काही वेळेस जास्त प्रमाणात जर पॉवरफुल औषधी असेल तर शेळ्या दगावू शकतात सुद्धा. तर काळजी घ्या. खूप कष्टाचा व्यवसाय, कष्ट आपण करत असतो, पण काही लोकांना हे चांगलं दिसत नाही. बघा, कष्ट आपले असतात, आपण राब त्याच्यामध्ये राबत असतो. कष्ट आपण त्याच्या रात्रंदिवस आपण त्याच्यामध्ये कष्ट करत असतो, पण ते लोकांना चांगलं दिसत नाही. ते आज मला कळालं आणि एका व्यक्तीने आपल्याला तिथे एक वाचवलं आहे, त्यांचं एक मनापासून धन्यवाद. तर बघा मित्रांनो, काटेकोर पद्धतीने काळजी घ्या. त्याच्याचबरोबर आपल्या शेळ्या मेंढ्या जर वाटल्यास तर बंदिस्तमध्ये काम करा बाबा. हे कसं आहे, याच्यामध्ये अशी लुस्कान होण्यापेक्षा काय जे 4-2 सांभाळत आहे तर बंदिस्तमध्येच आपलं नियोजन करा. जर तुम्हाला आवड असेल बंदिस्तची तर बंदिस्तमध्ये आपलं नियोजन करा किंवा फिरस्तीमध्ये काम करत असाल तरीसुद्धा काय हरकत नाही. पण एकच काळजी घ्या की प्राणी आपला सोडाय, तुम्ही एकीकडे बघताय, एकीकडं बसताय, दुसरीकडे प्राणी चरताय दुसरीकडे, हे कुठंतरी मला वाटतं की इथं लॉसमध्ये आपण जाऊ शकतो. प्राण्यांच्या एक मागं राहत चला आणि आपला प्राणी काय खातोय, चरतोय हे सुद्धा काळजी घ्या. खूप मेहनतीचा व्यवसाय मित्रांनो हे. या कारणामुळेच आज आपण हा व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ बनवण्याचा एकच मुद्दा की नुकसान कोणाची होऊ नये. आणि जसं मी आज याच्यातून वाचलो आहे तशा पद्धतीने काही मित्र सावध होतील या कारणामुळे व्हिडिओ बनवला. तर काय आपले शेळीपालक मित्र असतील तर त्या मित्रांना आपला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा थोडीफार मदत होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.